मित्रांनो, तुम्हाला लालपरीतून प्रवास करायला आवडतं का? मला तर खूप आवडतं आणि मी आज याच लालपरीतून मित्राच्या एंगेजमेंटसाठी चाललोय. मस्तपैकी पांढरे कपडे आणि मित्रांनी दिलेली चेन घालून मी ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसलो. छत्रपती संभाजीनगर ते नेवासा फाटा जवळजवळ 61 किलोमीटर, 1.5 तास लागणार होता. पण मी किती दिवस मित्राचे लग्न खाणार आहे, माझं लग्न कधी होणार या विचारात मला चांगलीच झोप लागली. पण ड्रायव्हर काकांनी मारलेला अचानक ब्रेकमुळे मला जाग आली. मी खरबरून उठलो आणि इकडे तिकडे बघितलं. कदाचित ड्रायव्हर सीटच्या बाजूला झोपल्यामुळं ते माझ्याकडे अतिशय खुन्नसने बघून गाडी चालवत होते. आमच्या या जुगलबंदीत नेवासा फाटा कधी आलं कळलंच नाही. फाट्यावर उतरून इकडे तिकडे धडी मारली, कारण पोटातले कावळे लयच वाढायला लागले होते. त्यामुळे अशा वेळ यासारख्या हॉटेलमध्ये घुसून पुण्यातील मित्र येऊस्तोवर नाश्ता करून घ्यावं म्हटलं, कारण मित्राला सोडून खाण्याची मजा आहे ना ती कशातच नाही. मस्करी करतोय हो. पिंट्याला मी मिसळची ऑर्डर दिली. इथली मिसळ एकदम झणझणीत होती. बऱ्याच दिवसांनी मिसळ खाण्याचा आनंद घेतला. पोटभर मिसळ खाऊन टपरीवरती चहा मारण्यासाठी गेलो. हातात चहा घेऊन चहाचा पहिला घोट घेणारच तेवढ्यात एका वॅगनर मधून 4-5 पोरं माझ्याकडे रागाने बघत पुढे गेली. त्यांनी गाडी पार्क केल्यानंतर समजलं, अरे ही जनावर आपल्याच गोठ्यातली आहेत. हेवी ड्रायव्हर आभ्या, आद्या, सुश्या आणि सारखे बोट करणारा ऋष्या हे घटनास्थळी वेळेवर पोहोचले होते. मित्रांची विचारपूस करून मी आणि माझे मित्र घोगरगावसाठी निघाले. डीजे सुशांत आणि गुगल दादा यांची जुगलबंदीने आम्हाला चांगलाच मार्ग दाखवला. 2दा रस्ता चुकल्यानंतर तिसऱ्यांदा आम्ही घोगरगावच्या रस्त्याने व्यवस्थित पोहोचलो. रस्त्यात आम्हाला नवरदेव सापडला, जो की आमच्या स्वागतासाठी थांबला होता. पण आम्हाला वाटलं मंडपातून पळून चाललाय, त्यामुळे त्याला घेऊन आम्ही कार्यक्रमाच्या दिशेने वाटचाल केली. कार्यक्रमाची सजावट एकदम मस्त होती. नेहमीप्रमाणे तन्वीर बाबा आम्हाला ज्ञान देत होते. लिंबू सरबताला चिअर्स करून आम्ही एक एक घोट घेतला. कार्यक्रमाला थोडासा उशीर असल्यामुळे काळ्या ढेकळातून आम्हाला तन्वीर शेठने त्याची शेती दाखवण्यासाठी नेली. इकडे शिंदे बिल्डर्सनी पण 4 ते 5 कोटीचा व्यवहार ऐकवण्यास सुरुवात केली. आणि आम्ही इकडे माणसांसारख्या दिसणाऱ्या माकडांनी चिक्कू शोधायला सुरुवात केली. हे बाय, चिक्कू भेटला, पण अरे किडे आहे त्याच्यामध्ये. अरे खाना तसे तुझ्या गांडीतले किडे त्याला तुम्हाला आणून येतो. चुकी केली मी. कार्यक्रमासाठी नवरदेवाला सजवण्यास आम्ही सुरुवात केली. हे ऋषा काय करतोय? काय ना रे, 5 दिवस चांगला वाचायला पाहिजे. नवरदेवाला दिलेलं अर्ध्याच्या वरती सामान आम्ही आमच्या खिशात घालून नवरदेव शेवटी रेडी केला. अरे हाय, क्या लग रहा मेरा भाई, देखो. रिंग सेरेमनीचा कार्यक्रम झाला आणि बकरा हलाल हो गया. ते सगळं झाल्यावर आम्ही मुख्य कार्यक्रमाकडे वाटचाल केली. अरे अबे ओमे कुठे? काय माहित कुठे असेल, तिकडे बघ. ओम्या कुठे काय दिसना झालं ओम्या. अरे ओमे यार, काय चाललंय? गुलाबजाम खातोय तू? काय भूक लागली? काय तू? नाही नको, राहू दे. बोल ना. वाटलं का? खायला आला का? ठेव दे, जा वाढायला तिकडं. अरे बिर्याणीची सोय होती, काय झालं बिर्याणीचं? बिर्याणी न खाल्ल्याचं दुःख आब्याच्या चेहऱ्यावर साफ दिसत होतं. पंक्तीतलं जेवण संपेपर्यंत आम्ही आणि नवरदेव नुसतं चुरत होतो. शेवटी पब्लिकने म्हणलं बस करा. नवरदेवाला दिलं घरी शुकिरा असं म्हणून मी आणि आमची टीम परत प्रवासाकडे निघाली. सीट बेल्ट लावल्यानंतर कळालं गाडी आता आदिशेत घेणार होते, पण फक्त नेवासा फाटापर्यंत. CNG भरण्यासाठी 2-3 पेट्रोल पंपावरती थांबले असता एकाही पेट्रोल पंपावरती आम्हाला CNG भेटलं नाही. त्यामुळे म्हणलं थोडासा चहा मारून थोडं रिलॅक्स. 20 किलोमीटरवर CNGचा पेट्रोल पंप आहे हे कळताच ड्रायव्हर पेटला आणि 1-1.5 तास रांगेत थांबून आम्ही शेवटी CNG आमच्या गाडीमध्ये फुल करून घेतलं. पुणे नगर मार्गावर गाडी थांबवून पाक संध्याकाळ झाली आणि पोटात परत कावळे वरडायला लागले. त्यामुळे हॉटेल 712 जावं असं म्हणलं. हॉटेल 712 हे नाव आम्ही फक्त इंस्टाग्रामवरच बघितलं होतं. त्यामुळे अनुभव घेण्यासाठी आम्ही हॉटेलच्या आतमध्ये गेल्यावर एकदम गावाकडल्यासारखी फिलिंग आली मित्रांनो. आणि सिटिंग अरेंजमेंट तर 1 नंबर होती मित्रांनो. धनगरी चिकन थाळी व पनीर मसाला असे आमच्या डिशेसचं नाव होतं. ऋषासोबत राहून मी पण बोटं करायला शिकलो होतो. कधी न भेटल्यासारखं पोटभर खाऊन आमची सेना परत पुण्याकडे जाण्यासाठी निघाली. ह्या सगळ्यात मला एक गोष्ट कळली की सोन्याचा भाव आणि पुण्यातलं ट्रॅफिक कधीच कमी होत नाही. तरी सुद्धा आमचा अभ्या हेवी ड्रायव्हर असल्यामुळे त्याने आम्हाला सुखरूप पोहोचवले घरी. हो, आभ्यानं आम्हाला टाटा बाय बाय करून एक क्यूट स्माइल देत गाडी अशी सनाट घेऊन गेला. तर मित्रांनो, सांगायला विसरू नका आभ्या एवढ्या जोरात का गेला असेल.